ब्रेकनंतर झिरो अवरमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता आपण बघूयात आठवडाभरापासून गाजणाऱ्या नीट पेपर फुटी संदर्भातल्या बातम्या। या घोटाळ्यातलं महाराष्ट्राचं पहिलं कनेक्शन नाशकातनं शुभम खैरनारच्या रूपात समोर आलं होतं, पण आता या घोटाळ्यात सुरू असलेला सीबीआयचा तपास बघता महाराष्ट्रच या घोटाळ्याच्या केंद्रस्थानी असल्याचं वारंवार दिसतंय। आरसीसी क्लास मालक शिवराज मोटेगावकरांना यात अटक झाल्यानंतर महाराष्ट्राशी निगडीत नवनवे धागेदोरे रोज समोर येत आहेत। आज मोटेगावकर, पीव्ही कुलकर्णी आणि मनीषा मांढरे यांची पेपरफुटीची धक्कादायक अशी मॉडस ऑपरांडी ही समोर आली आहे। याच तपासादरम्यान मोटेगावकर आणि पीव्ही कुलकर्णी यांनी बेकायदेशीर बांधकाम केल्याचं समोर आलंय। मोटेगावकरनं 8 भूखंडांची बेकायदेशीर खरेदी केली होती आणि त्याचवेळी स्वतःचं मेडिकल कॉलेजचं बांधकामही सुरू केलं होतं। या कॉलेजसाठी झटपट निधी उभारता यावा या हेतूने नीट पेपर पुरवण्याचा प्रकार केला जात होता असंही दिसून येत आहे। आज लातूरच्या एका डॉक्टरची चौकशी करण्यात आली आहे। त्याचवेळी नागपुरातला एक प्रतिष्ठित कोचिंग क्लास आणि नाशकातील नामांकित कोचिंग क्लासेस सीबीआयच्या रडारवर आहेत। या सर्व घडामोडींच्या मध्यात नांदेडमध्ये त्याच आरसीसी क्लासमध्ये पुन्हा ऍडमिशन सुरू झाले आहेत, हेही विशेष। या सर्वांमध्ये हे पेपरफुटीचं प्रकरण धाडसाने समोर आणलेले शशिकांत सुथार आपल्यासोबत थोड्याच वेळामध्ये लाईव्ह असतील। त्यांच्या धाडसाची सगळी इंटरेस्टिंग कहाणी आपण थेट त्यांच्या तोंडूनच ऐकूयात। तर आता या घोटाळ्याची नवनवीन कनेक्शन्स आणि त्या संदर्भातल्या दिवसाभरातल्या घडामोडी सुरुवातीला आपण पाहूयात। आता या प्रकरणामध्ये पेपरफूट नेमकी कशी झाली, पेपरमधील प्रश्न परीक्षेआधीच कसे फोडले आणि ते कसे विकले गेले याची मॉडस ऑपरांडी आपण पाहूयात। त्यासाठी आपण जाऊयात मीडिया सेंटरला। ग्राफिक्सच्या माध्यमातून ही मॉडस ऑपरांडी समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू। पीव्ही कुलकर्णी, पुण्यामध्ये शिवराज मोटेगावकरशी यांचे संबंध। पीव्ही कुलकर्णीची एनटीएच्या प्रश्नपत्रिका सेट करणाऱ्या पॅनलवरती मोटेगावकरकडनं वर्णी लावण्यात आली होती। कुलकर्णीकडनं प्रश्नपत्रिका तयार करतानाच केमिस्ट्रीचे प्रश्न तोंडपाठ, त्यानंतर ते हाताने लिहून काढून मोटेगावकरला त्यांनी पाठवले। पुण्यात मोटेगावकरसह पीव्ही कुलकर्णीशी संबंध, मनीषा मांढरेंचा याच्यात कसा संबंध होता आपण बघतोय। आणि कुलकर्णीप्रमाणेच मांढरेंची एनटीएच्या प्रश्नपत्रिका सेट करणाऱ्या पॅनलवरती वर्णी लागली होती। मनीषा मांढरेने बायोलॉजीच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न तोंडपाठ केले, हाताने लिहून काढून मोटेगावकरला पाठवले। कुलकर्णी आणि मांढरेने दिलेले प्रश्न पीडीएफ स्वरूपात स्वतःच्या मोबाईलमध्ये शिवराज मोटेगावकरने सेव्ह करून ठेवले होते। शिवराज मोटेगावकरने पुढे पैशाच्या बदल्यात पीडीएफची विक्री केली। 3 मे रोजी परीक्षा झाल्यावरती मोबाईलमधनं पीडीएफ्स डिलीट केल्या। सीबीआयकडनं मोबाईलमधील डेटा रिकव्हर झाल्यानंतर मग शिवराज मोटेगावकरला अटक करण्यात आली।